एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो आपण स्टार्ट करूया थोड्याशा गप्पांनी. तर तुम्ही मला जेव्हाही बघितलंय तेव्हा मी काहीतरी पूजा करते, आयदर मी डेकोरेशन करते किंवा कुठल्या तरी प्रॉडक्टचा रिव्ह्यू देते. अशाच वेळेस आपण भेटलो आहे. 1 to 1 कधी मी कनेक्ट नाही केलं तुमच्याशी. तसे माझे फारसे फॉलोअर्सही नाही आहेत की मी 1 to 1 कनेक्ट करावं, बट मला जेन्युइन कनेक्शन फील नव्हतं होत, म्हणून मी हा ब्लॉग करत आहे, जो की थोडा लेंदी असू शकतो. बट थोडंसं माझ्याबद्दल आणि माझ्या गोवा ट्रिपबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. चला तर गप्पा स्टार्ट करूया. तर तुम्हाला सर्वांना एक कन्फ्युजन पुढे जाऊन होऊ शकतं की माझं नाव नेमकं श्री आहे की माझं नाव अंजली आहे. ओके, सो मी ते कन्फ्युजन आत्ताच दूर करते. माझं नाव अंजली आहे, बट लग्नानंतरचं माझं नाव हे श्रीमयी ठेवण्यात आलं होतं. तर आणि हे चॅनलसुद्धा मी लग्नानंतरच स्टार्ट केलं आहे, त्यामुळे मी लाईफ अँड स्टाईल विथ श्री असं दिलं आहे. सो बेसिकली तुम्ही मला कुठल्याही नावाने बोलू शकतात, श्री और अंजली. या चॅनलवरती तुम्हाला तसं मिसलेनियस स्टफ दिसेल, जे की महाराष्ट्रीयन फंक्शन्स रिलेटेड असेल, त्यानंतर फॅशन रिलेटेड असेल. आता मी मेशो सिरीज घेऊन येण्याचं ट्राय करत आहे, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि ज्वेलरी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण डिस्कस करूया गोवा ट्रिपबद्दल. तर एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये मी आणि माझे हस्बंड गोव्याला गेलेलो. 4 दिवस आम्ही नॉर्थ गोवामध्ये होतो आणि 4 दिवस आम्ही साऊथ गोवामध्ये होतो. तर मला हा प्लॅन खूप आवडला. कुणाला जर आयटनरी हवी असेल तर प्लीज कमेंट करा, मी आयटनरी सेंड करेल. जनरली लोक काय करतात, आधी साऊथला जातात आणि मग नॉर्थला जातात, बट ट्रिपवरून रिटर्न येताना आपल्याला रिलॅक्स हवं असतं. तर मला साऊथ गोवा जास्त प्रेफरेबल वाटलं, की तिथे खूप निवांत असं सर्व आहे आणि नॉर्थमध्ये फुल एन्जॉय आणि पार्टीवालं पूर्ण वातावरण आहे. सो गोव्याच्या ट्रिपबद्दल बोलायचं म्हणजे फर्जी बीच, त्यानंतर अंजुना, अगोंडा असे खूप सारे बीच जे की लेस क्राऊडेड आहेत ते एक्सप्लोअर केलेले. मी बागा बीच वगैरे असं नाही गेली, कारण ते जेव्हा मी फायनल इयरला होते बी फार्मच्या, तेव्हा एकदा ट्रिपमध्ये आम्ही गेलेलो, तेव्हा ते एक्सप्लोअर केलेलं. तर ते खूप क्राऊडेड एरिया आहे, तर हे कपलसाठी शांत एरिया आपण म्हणता येईल. जेव्हा आम्ही बीचवर गेलेलो तेव्हा बीच डेट, जे की आता रिसेंटली ट्रेंडिंगमध्ये होतं, शंख शिंपले घेऊन कॅनव्हसवरती पेंटिंग करून आपण ते स्टिक करणार वगैरे, ते सर्व केलं आम्ही. खूप सारे कॅफेज एक्सप्लोअर केलेले. काही कॅफेजची टेस्ट अप्रतिम होती, बट 1-2 आहेत जे की मला टेस्ट वाईज नाही आवडले, पण त्यांचा ॲम्बियन्स छान होता. आपलं जे जनरेशन आहे ते खूप जास्त फोटो फ्रीक आहेत. आपल्याला प्रत्येक लोकेशनवरती, प्रत्येक आउटफिटवरती फोटोज हे हवेच असतात. त्यामुळे काय होतं, आपल्याला ट्रिपची पूर्ण मजा घेता येत नाही. एका दिवसात आपण 2 तरी चेंजेस करतोच आउटफिटवाले. सो त्यात खूप वेळ निघून जातो. फोटो असं नाही की प्रत्येकच फोटो चांगला येतो, त्यामुळे आपण खूप सारे फोटोज क्लिक करण्याच्या नादात असतो आणि आपण एन्जॉय करायचं राहून जातो. सो ह्या ट्रिपमध्ये आम्ही काय केलेलं की 2 दिवस फुल एन्जॉय केलेलं. कॅमेरा, मोबाईल काहीच यूज नव्हतो करत. पूर्ण बीचवर जाऊन एन्जॉय करणार, गेम्स खेळणार. तर गेम्समध्ये आम्ही रनिंग रेस केलेलं, त्यानंतर बीच बॉल खेळलेलो, बॅडमिंटन घेऊन गेलेलो. सो अशा सगळ्या गोष्टी तिथे एन्जॉय केल्या. आणि मग उरलेले जे काही 6 दिवस होते त्यामध्ये आम्ही प्रत्येक स्पॉटवरती जाऊन आउटफिट चेंज करून आणि मग फोटोशूट्स वगैरे केलेले, जे की आता दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या म्हटलं की हे सर्व आलंच नाही का. खूप सारे आउटफिट्स आणि खूप सारी मॅचिंग ज्वेलरी मी कॅरी केलेली, जी की मला वेळ मिळाला त्या अकॉर्डिंग मी यूज केली. सो मी गोवा सिरीज स्टार्ट करत आहे, ज्यात माझे सर्व आउटफिट्स मी रिव्हील करणार आहे आणि जे पण काही मी लुक्स केलेले वगैरे. सो नेक्स्ट ट्रिपमध्ये तुम्हाला नक्कीच हेल्प होऊ शकते. आणि जर तुम्हाला ड्रेसेसच्या लिंक हव्या असतील, मोस्ट ऑफ दी स्टफ आहे मी ऑनलाईनच बाय केले, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगाल. मी ट्राय करेल तुम्हाला सर्व लिंक प्रोव्हाइड करायला. जे मी म्हणत आहे आउटफिट सिरीज, तर ती मॅक्सिमम 20 to 25 सेकंड्सची पर रील असणार आहे आणि त्यात आउटफिट्स, डिफरंट लोकेशन हे सगळं इन्क्लुडेड आहे. काही ठिकाणी फूड आयटम्सही इन्क्लुडेड असतील.
सो एन्जॉय करा. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हाही ट्रिप प्लॅन करत असाल तेव्हा 1 किंवा 2 दिवस तुम्ही एक्स्ट्रा तुमच्यासाठी ठेवा, जे की खूप रिलॅक्सिंग आहे. मी याआधीही ट्रिप केलेल्या आहेत 2 माझ्या लग्नानंतर, पण तेव्हा फारसा वेळ नाही मिळायचा किंवा तेव्हा मला हे सुचलेलं नव्हतं की आपण असंही प्लॅन करू शकतो. ठीक आहे. सो मला हे इम्पॉर्टंट वाटलं तुमच्याशी शेअर करणं. खूप जणांना दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या असतात पण समजत नाही की कसं करू, तर तुम्ही हे ट्रिक यूज करू शकता. अधूनमधून मला तुमच्याशी कनेक्ट करायला नक्कीच आवडेल. तुमचे काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगाल आणि त्यानुसार मी इम्प्लिमेंट करण्याचं ट्राय करेल. ओके, तर भेटूया नेक्स्ट वीकमध्ये नवीन काहीतरी कंटेंट सोबत. ओके, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.